आणि या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमासाठी खास आवडून आजचे गजानन चव्हाण साहेब उपस्थित आहेत. त्यांचे देखील स्वागत. आजचा स्वागत समारंभ करण्याअगोदर मी आमंत्रित करीत आहे आपल्या संघटनेचे अध्यक्ष सुनील मुकत साहेब, साहेब, श्री एस.आर. कापले साहेब, कौटुंबिक न्यायाधीश, साहेब यांचे शॉल तुळशीचे रोपे व भगवद्गीता देऊन त्यांचा सत्कार करावा. सर्वांनी जोरदार
संघाचे अध्यक्ष, कार्यकारी सदस्य, उपस्थित सर्व सदस्य, आदरणीय चव्हाण पोलीस, माझे सर्व सहकारी आणि मैत्रिणी, की आता माझ्याकडे सर्व म्हटलं की खरोखरच आनंददायी क्षण आहे. कारण माझ्यासमोर सगळे तरुण आणि विशेषतः महिला होती सुद्धा आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. मुंबई वकील संघात त्याबद्दल अभिनंदन करतो. माझ्यासाठी ठाणे जिल्हा नवीन नाही आहे. चव्हाण साहेबांनाही माहिती असेल, सिनियर वकिलांनाही माहिती असेल. माझी पहिली पोस्टिंग जी होती ती कल्याणला होती आणि 2004 ते 2008 या कालावधीत मी ठाणे जिल्ह्यात होतो. त्यामुळे माझ्यासाठी हे खरं ठाण्यामध्ये कमबॅक आहे असं म्हणायला हरकत नाही. यापूर्वी माझी पोस्टिंग मुंबईला सुद्धा होती, त्यामुळे MMRD रिजनमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळालेला आहे. यापूर्वी इथल्या कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जुन्या मॅटर्स आपल्याकडे बरेचसे आहेत. तर आपल्या वकील संघाच्या सहकार्याने मी आणि माझे न्यायाधीश सहकारी हे लवकरात लवकर प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी आपण सर्वांनी तुमच्या सर्वांच्या सहयोगाने हा प्रयत्न करूया असं मला वाटतं. त्यानंतर आपल्या जर काही वकील संघाच्या काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर ते आपण आवर्जून आमच्याकडे आणा. आम्ही ते सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या न्यायव्यवस्थेकडे सार्वजनिककडे लोकही फार अपेक्षेने बघत आहेत. तर त्यामुळे आपण त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपला जो काही खालीचा वाटा आहे तो नक्कीच उचलला पाहिजे. आणि मला असं वाटतं की या न्यायव्यवस्थेमध्ये जेवढं योगदान न्यायाधीशांचं असतं तेवढंच आपल्या वकिलांचं सुद्धा आहे. तर त्यामुळे आपण या न्यायदानाच्या पुण्यकर्मासाठी, पुण्यकार्यासाठी आम्हाला सहकार्य करावं एवढीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. माझे श्रेष्ठ सहकारी श्री मराठी साहेब, जिल्हा न्यायाधीश क्रमांक, माझे दुसरे सहकारी श्री मंगल मांडवडे साहेब, आमचे मित्र जिल्हा न्यायाधीश बाळा साहेब आणि या स्वागत समारंभासाठी उपस्थित असलेले सर्व न्यायाधीश, या वकील संघाचे सन्माननीय अध्यक्ष, सर्व कार्यकारिणीचे सदस्य आणि त्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विधिज्ञ बंधूंनी, आपल्या वकील संघाचे सचिव श्री विकास मार्गे साहेब यांनी सांगितले काही सूचना करायला तर तुम्ही करू शकता. पण तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे सूचना करणं म्हणजे खूप अवघड काम आहे आणि न्यायाधीशांनी फक्त आपली एक चर्चा होऊ शकतो. जसं श्री मराठी साहेबांनी सांगितले तुमच्या काही अडचण असतील तर ते आपण सर्वप्रथम काहीतरी मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करू. या सर्वसाधारण झाल्यानंतर पंक्तीच्या त्याच्यामध्ये या ठिकाणी संधी कधी झाली यापूर्वी मराठी साहेबांनी सांगितलं तसं मला सांगू इच्छितो की यापूर्वी मुंबईला बाजार फॅमिलीकडे काम केलं. त्याच्यानंतर आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याणी तुम्ही सिनियर डिव्हिजन म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यामुळे या जिल्ह्याचा थोडाफार परिचय आहे आणि आपल्याकडे काही विधिज्ञ मंडळी माझ्याकडे यापूर्वी सुद्धा आणि माझे सहकारी मित्र या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या नियुक्त झालेल्या बदलीच्या दरम्यान तर काही ठिकाणी त्यांचे पहिल्या दिवशी स्वागत समारंभाचा कार्यक्रम झाला आणि त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्हाला बोलावलं का तुमच्या बातमी आम्ही म्हटलं की आणखी बोलावलं का पण बोलावू शकतात म्हटलं. आणि आज 5-6 दिवस हे काम करतात. म्हटलं एखाद्या कार्यक्रमाला जर विलंब झाला तर तो रद्द होण्याची शक्यता आहे. परंतु तसं काही झालं नाही. आधी 5 दिवस यासाठी त्यांनी मांडवले साहेब त्यांनी की 5 दिवस त्यांनी आमचं काम पाहायला लागलं. काम पाहिल्यानंतर त्यांना वाटलं की आमचं स्वागत करायचं त्यांनी आम्हाला बोलवले. हे नवीन मी फक्त फॅमिली इस्टॅब्लिशमेंट विषयी बोलू इच्छितो आणि बोलू शकतो. तर फॅमिली कोर्ट या ठिकाणी बरोबर 1.5
दीड वर्षापूर्वी स्थापन झालं आणि एक जिल्हा न्यायाधीश म्हणून काम करणाऱ्या माझ्या मिसेसच्या या ठिकाणी होत्या. ट्रान्सफर होऊन आलेल्या फाईल होत्या, खूप जुन्या फाईल आहेत. त्या फाईल अरेंज करणं, त्याचे नंबरिंग करणं आणि बोर्ड सोडीपणे काम चालू ठेवणं हे आतापर्यंत त्या ठिकाणी झालं. परंतु फार जुने खटले आहेत. काही माननीय उच्च न्यायालयाने त्याच्या समयसाठी निश्चित करून दिली असे काही खटले काही मॅटर्स आहेत. तर हे सर्व आपल्याला निकाल करायचं आहे. आणि फॅमिली कोर्टमध्ये या बेलापूरमध्ये फॅमिली कोर्ट नवीन स्थापन झालं, म्हणून फॅमिली कोर्ट ॲक्ट जो आहे 1984चा त्याला अपेक्षित असणारं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आणि प्रोसिजरमध्ये सिव्हिल कोर्ट, क्रिमिनल कोर्ट आणि फॅमिली कोर्ट यामध्ये थोडाफार फरक असतो. आणि कॉन्सिलरची इनबिल्ट त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे. प्रत्येक मॅटर हे कॉन्सिलरकडे पाठवलं जातं. तर त्याचं कारण असं की प्रत्येक मॅटरमध्ये आपण सेटलमेंटसाठी प्रयत्न करतात आणि जर सेटलमेंट झाले नाही तरच त्याचा निकषावर मेरिटवर आपण निकाल करत असतो. म्हणून या अनुभवाच्या जोरावर आतापर्यंत जे काम वेगवेगळ्या कोर्टामध्ये केलं आहे त्याच्यासाठी त्याच पद्धतीनं या ठिकाणी काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि सर्वांना सन्मानाची वागणूक मिळेल, सर्वांना हेरिंग मिळेल आणि डायसबद्दल पूर्ण काम होईल. आणि प्रत्येक मॅटरमध्ये काही ना काही ऑर्डर्स करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि मॅटर तुम्हाला सर्वांना एकच विनंती राहील की पती पत्नीमध्ये हे खटले असल्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्याकडनं भरपूर प्रयत्न करायचा आहे की ते समोरच्यालाही ते खटले मिळवायचं आहे. एक मला असं वाटत होतं की मला इथं बोलण्यासाठी भाग पाडलं जाईल म्हणून एक हिंदीतल्या 4 ओळी तुमच्यासाठी आणल्या होत्या आणि थांबतो की एक अजनबी आएगा. कोई माझ्यासाठी अजनबी आहे. एक अजनबी आएगा, महफिल तुम्हारी सजाएगा, महफिल तुम्हारी सजाएगा, तुम्हारी रूह को छुएगा. रूह म्हणजे आत्मा, समजा आपल्याला रूह को छुएगा. फिर आपसे कहेगा, इसे रिकॉर्ड किया, फिर आपसे कहेगा पुराने, बहुत पुराने और टाइम बाउंड मैटर्स में एडजस्टमेंट नहीं मिलेगा. फैमिली कोर्ट में अब काम सिर्फ चलेगा नहीं तो दौड़ेगा. आपल्या काही लोक आज आपल्याकडे मराठी साहेब सगळे सहकारी आलेले म्हणजे नवीन गुरुजी नवीन व्यक्ती पण आज आपल्याकडे आहे. मला वाटतं कोलकर मॅडम सुद्धा नाही आहे आज, त्यांची आपल्याकडे सेकंड इनिंग आहे. आणि सर जसं तुम्ही सांगितलं की फॅमिली कोर्टमध्ये जोडले लागले तर खरंच जोडायला पाहिजे. कारण की पूर्वी फार वेगळाच होतं. आता तुम्ही आलं तर आम्ही तीच अपेक्षा करू की ते वेगळ्याने चालेल. आणि आमच्याकडे जो वर्ग आहे हा यूथ वर्ग आहे. फार आता जे फ्रंट बेंचेसला बसलेले तेवढे सिनियर उरलेले आमच्याकडे. आणि बरेचसे आमचे सिनियर जर कोविडमध्ये आम्ही त्यांना गमावलेलं म्हणून आमचा जो वर्ग हा तरुण वर्ग आहे सगळा. तर आमची एवढीच अपेक्षा आहे तुमच्याकडे की त्यांना सांभाळून घ्या. काही सगळेच परिपक्व नसतात कायद्यामध्ये, तर पुढे ना कुठेतरी मला म्हणतात चुका होतात, तर तेवढं तुम्ही सांभाळून घ्या. आमची वैद्य इकडनं बाहेर पण जातात सर फॅमिली कोर्टामध्ये, रुरल कोर्टामध्ये. तर त्यांचे ठरलेले वार आहेत. मला वाटतं फ्रायडे हा ठरलेला वार आहे फॅमिली कोर्टाचा. आणि वेडनेसडे या थर्सडे मला वाटतं ठाणा कोर्टात पण लोकं दाखल निघायचं. तर तेवढंच फक्त रात्रीचा जो तालमेल आहे तो तेवढा एक गुरुन घेतला तर आम्हाला कुठल्याही प्रकारचे त्रास होणार नाही. दुसरी गोष्ट फक्त एवढं सांगायचं आहे की जर एक सर्टिफाईड कॉपीसाठी आपण जरा लक्ष दिलं तर तो एक भाग आमचा फार वेगळा भाग आहे. कारण की लोकांना आपल्याला जायचं असतं, पुढे पुढे जायचं असतं, तो सर्टिफाईड कॉपी लवकर भेटत नाही. तर तो एक विषय जर सॉल्व्ह केला आपण तर फार बरं होईल आमच्या वकिलांसाठी. बाकी आमच्याकडे 12 दिवसाचा जो रिलेशन आहे तो 15 दिवसात सांगतील, चांगले सर सांगतील. तसं मागे पण बोललं की आमच्या लेवल ऑलरेडी 2 देव आहे आणि तुम्ही 3 देव आता आलेला तर आम्ही अशी